राधे राधे सर्वांना. आज आहे डबल आनंदाचा दिवस. आज नागपंचमी पण आणि श्रावण सोमवार पण. नागपंचमी म्हटल्यावर नागोबाची पूजा करावी लागणार, म्हणून कृष्णाला म्हटले मला नागोबाचं छान ड्रॉइंग करून दे. तर त्याने बघा किती छान ड्रॉइंग करून दिले. आज नागोबाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. नागोबाचं अस्तित्व हेच दर्शवतो की पृथ्वी तलावर सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. नागोबा बघा, नागोबासाठी मी धाग्याचे पोतं करून घेतले, त्याला हळद लावणार आणि मग ते नागोबाला चढवणार. नागोबाचे चित्र मी माझ्या देवघरात लावणार आणि मग त्याची पूजा करणार. हे बघा, त्या पोत्याला मी हळद लावत आहे आणि हे बनवलेलं पोतं बघा. आता हेच चित्र मी देवघरात चिटकवणार आणि मग त्याला हे चढवणार. आज सगळ्यांचा सोमवार असल्यामुळे स्वयंपाक थोडा लेटच बनणार होता, पण कृष्णाला धीर कुठे, त्याने बघा आजीच्या मदतीने पिझ्झा बनवला आणि त्याने खाल्ला पण. तो म्हणतो माझी पूजा चालूच होती. पूजा म्हटल्यावर किती छान वाटते ना घरातनी. ह्या जुन्या प्रथा परंपरा कितीही जुन्या असल्या तरी त्या अंधश्रद्धेने न करता श्रद्धेने केल्या तर किती छान वाटते ना. हे बघा, आज आमच्याकडे भात नसतो, पण आमच्याकडे आज तवा पण चढवत नाही, म्हणून पुरी, आलूची भाजी, कढी, भजी असा नैवेद्य असतो. देवाला नैवेद्याचं दाखवला, आरती केली, धूप फिरवलं आणि घरातलं वातावरण खूप छान. अहोनी पण पूजा केली. हे बघा आमची पूजा किती छान आहे ना. असं घरात वातावरण खूप छान वाटते सणासुदीला. चला मैत्रिणी, आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढल्या व्हिडिओत. बाय.